आजच्या कथेचं नाव आहे पडका वाडा। चला तर मग कथेला सुरुवात करूया। एक नवी कोरी भयकथा आपल्या भेटीसाठी तर करूया सुरुवात। रितेश, समर, रीटा, गुरप्रीत आणि त्यांची भावंड असा 10 जणांचा ग्रुप एकत्र 20 वर्षे घालवल्यामुळे त्यांच्यात घट्ट मैत्री होती। प्रत्येक कामात एकमेकांना मदत करण्याची त्यांना सवय होती। त्यांच्या आईवडिलांना ही सगळी सारखीच होती। आता थोडे मूळ मुद्द्यावर येऊ तर रितेश आणि त्यांची बहीण अनु हे मूळचे पुण्यातील जुन्नर तालुक्यातील, पण त्यांच्या लहानपणी आजी आजोबा वारल्याने आणि आईबाबांच्या धावत्या जीवनशैलीमुळे ते कधी जुन्नरमध्ये गेले नाहीत। अख्खे आयुष्य मुंबईसारख्या ठिकाणी व्यतीत झाले। आता त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होत आले होते। प्रत्येक जण विचार करत होता की कुठेतरी फिरायला जाऊ, पण जवळपासच। तेवढ्यात अनु पटकन बोलली, दादा आपल्या गावाकडचे घर आहे ना, तिथे जाऊ। फार मोठा वाडा आहे असे ऐकले होते आईकडून। रितेशला ही कल्पना आवडली, पण बाबाचा होकार मिळवणे जरा अवघड काम होते, कारण त्या वाड्याचा विषय आल्यावर बाबा प्रचंड भडकत असत। कारण तर माहीत नव्हते, पण ते खूप चिडचिड करायचे। रात्री जेवणाच्या वेळी अनुने आईला विचारायचे ठरवले आणि मग आई बाबांशी बोलणार असे ठरवून ते जेवणाच्या टेबलवर बसायला आले। अनु आईला किचनमध्ये मदत करत असते। अनुची आई म्हणजे सरिता ताई या डॉक्टर असतात। त्यांना अगदी कधी हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ येत असते। जेवणाच्या टेबलवर सगळं मांडून आई वाढायला सुरुवात करते। बाबा आणि रितेशही तिथे येतात। इकडल्या तिकडल्या गप्पा झाल्यावर अनु मूळ विचार होते। बाबा एकूणच संतापतात। रितेश जरा खोदूनच बाबांना विचारतो, काय आहे असे जे आम्ही जाऊ शकत नाही? रितेशचे बाबा निर्णय नवले DIG असतात, खूप संतप्त स्वभावाचे। ते म्हणतात, मला तुला सांगणे गरजेचे नाही, हा विषय पुन्हा नको। काही वेळाने सगळे झोपी जातात। दुसऱ्या दिवशी गुरप्रीत रितेशच्या घरी येतो। गुरप्रीत म्हणजे मूळचा पंजाब या राज्यातला। त्यांचे आई वडील श्री मनदीप व त्यांची बायको अमृत पंजाबमध्ये शेती करत असतात आणि गुरप्रीत त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मुंबईत आलेला असतो। एका रुबी आंटीकडे तो भाडेकरू म्हणून राहत असतो। देवाकडे नितांत श्रद्धा असलेला आणि सरळ मार्गी असा गबरू जवान म्हणजे गुरप्रीत। मागच्या महिन्यापासून त्याचा भाऊ परमित त्याला सोबत म्हणून राहत असतो। परमित हा एक उत्तम स्वयंपाक करणारा आणि अभ्यासातही हुशार असतो। तसे त्याचे देवधर्म बाबतीत वाचनही प्रचंड असते। दोघेही भाऊ काल ठरलेल्या गोष्टीबद्दल विचारायला रितेशकडे आलेले असतात। आई सकाळी लवकर गेलेली असते। बाबा निघत असतानाच हे दोघे येतात। बाबा त्यांना पाहून स्मित करतात आणि नाश्ता करून जा म्हणून सांगतात। सगळे मिळून महाविद्यालयासाठी निघतात। आज परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होणार असते। 10 दिवस परीक्षा आणि मग सुट्टी निकाल लागेपर्यंत। त्या वेळात फिरून येण्याची कल्पना या सगळ्यांच्या डोक्यात असते। आईबाबांचा विरोध असल्याने काही सुचत नसते। 10 दिवस निघून जातात। अभ्यासू मुलं असल्याने परीक्षाही उत्तम होते। समर, रीटा, रितेश, गुरप्रीत हे एका वर्गात आणि सारंग, रीमा, मैताली, नयन, अनु, परमित हे एका वर्गात शिकत असतात। समर थोडा सावळा, उंचीला, बरा, नाकी डोळी नीटस। आईवडील लहानपणी वारले, मग आजीने सांभाळलं। वयानुसार आजीनेही निरोप घेतला। आता फक्त भाऊ सारंग आणि बहीण मैताली एकत्र राहत होते। सारंग एखाद्या नटासारखा देखणा, रूपदार आणि तेवढाच नम्र। मैताली सगळ्यात लहान, त्यामुळे खूप हट्टी, तेवढी सुंदरही। मिताली खूप हट्टी होती। दोन्ही भावांनी तिला आईवडिलांची आठवण येऊ दिली नाही। तिलाही या गोष्टीची जाण होतीच, पण तरीही लहान असल्याने ती तिचे हट्ट पुरवून घ्यायची। नयन, रीटा आणि रीमा हेही सक्के भाऊ बहीण। नयन तसा अभ्यासात हुशार, पण अंगाने एकदमच बारीक, जणू त्याला कितीतरी महिने खायला मिळाले नाही। पण त्यांची विवेकबुद्धी खूप कौतुकास्पद होती। तर रीमा ही खूप साधी राहणी असलेली, तसेच स्वयंपाकाची आवड असलेली आणि देवधर्माची बरीच ग्रंथ वाचलेली मुलगी होती। तर रीटा ही रीमाच्या पूर्ण विरुद्ध अशी होती, जिला फिरण्यात आणि नटण्यात जास्त रुची होती। पण हे सगळे एकमेकांचे जीव की प्राण होते। सुट्ट्या चालू झाल्या, पण पुन्हा घरात विषय काढण्याचे धाडस रितेश किंवा अनुने केले नाही। पण गुरप्रीत आणि समर यांनी पुढाकार घेऊन जायचे ठरवले। तसे सगळे तयार झाले। आईबाबांना कुणीच काही सांगायचे नाही असे ठरले। मग आपल्या नायकांनी वेबसाईटवरून जुन्नरची माहिती घेतली आणि त्यांच्या वाड्याजवळच्या परिसराचेही संशोधन केले। हवे नको ते सामान सोबत घेतले। आपल्या नायकामध्ये जे धार्मिक होते त्यांनी देवांचे ग्रंथ आणि जे आयत्या वेळी लागू शकते असे सामान, रुद्राक्ष माळ, तुळशी माळ, गणपती बाप्पाची मूर्ती सोबत घेतले। रीटाने 2 बॅग्स भरून कपडे आणि एका बॅगेत अख्खा मेकअपचा सेट होता। घरी सांगितले की 1 महिना ट्रिपला जात आहोत। घरूनही विरोध नव्हता, मग कसलीही अडचण नव्हती। परमित, रीमा खाण्यापिण्याचे साधन बांधण्यात व्यस्त होते। शेवटी सगळे निघाले। 2 ते 3 तासात ते सगळे जुन्नरच्या त्यांच्या वाड्यात येणार होते। अनु, बाबा ज्या पद्धतीने वाड्याबद्दल बोलत होते तिथे काही अनुचित तर नसेल ना? रितेशने मनातली शंका अनुला बोलून दाखवली। अनुनेही थोडा काळजीत पडल्यासारखे प्रतिक्रिया दिली। माहीत नाही रे दादा, आधीच कसे कनलूट करायचे तसे सगळ्यांचे चेहरे पडले। काही वेळातच त्यांची गाडी जुन्नर तालुक्यात आली। तिथून 20 किलोमीटरवर वाडा होता असे रितेशने आईकडून ऐकले होते। एका वाटसरूला समरने विचारले, नवलेवाड्याचा हाच रस्ता आहे का? नाव ऐकताच चेहरा पांढरा पडल्यासारखा तो तिथून पळून गेला। त्यांच्या चेहऱ्यावरचे भीतीचे भाव
आस्तिक नायक ठरले. त्यांनी थोडी काळजी वाटू लागली, पण गुरुप्रीत आणि समर यांनी सगळ्यांना धीर दिला. रस्ता शोधत शोधत सगळे एका मंदिराजवळ आले. तेथे एक खूप वयस्कर आजी होत्या. एवढा गोतावळा बघून आजी थोड्या पुढे आल्या. प्रत्येकाला निरखून बघितल्यावर विचारले, कुठून आला आणि कुठची जायचं? हाय, कुणाची पोर तुम्ही? तेव्हा रितेशने पुढे येऊन सांगितले की मी रितेश नवले, संग्राम नवले यांचा नातू. आजीचे नाव ऐकून डोळे विस्फारले. ती म्हणा, निघून जावा इथं, कायला आले इथं? ती सोडायची नाही, जावा निघून. गुरु आजी जवळ आला आणि विचारले, आजी कोण ती? जरा नीट सांगाल का? काय आहे सगळं? आजीने पुन्हा तुम्ही भानगडीत पडू नका असे सांगितले. तर तेवढ्यात समोर पुढे येऊन बोलला, आजी आम्ही तर तिथे जाणार आणि 1 महिना आम्ही तिथे राहणार, हे फिक्स करूनच आम्ही इथे आलोय. नका र पोरांनो जाऊ तिथं, ती घास घेईन तुमचा आण. हा तर वारस आहे, याला जास्त धोका आहे, नका र जाऊ. आजीने ऐकता समोर पुढे जाऊ लागला तसा तिथे एक दगडावर नवले वाडा 10 किलोमीटर आणि त्यांचा चक्क मार्ग दाखवणारा नकाशाही कोरला होता. कारण नवले हे त्या काळातल्या आसामीपैकी एक होते आणि त्यांनीच त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्यापर्यंत येता यावं या सद्भावाने हे पाऊल उचलले होते. समरने गाडी काढली आणि सगळ्यांना उद्देशून त्याने येण्यासाठी विचारले. आजी अजूनही नको जाऊ म्हणून सांगत होत्या. आजीने देवळात जाऊन एका अंगाऱ्याची पुडी रीमाच्या हातात दिली आणि वेळ आल्यावर वापरायला सुचवले. तसे सगळे गाडीत बसून जायला निघाले. रस्ता तर आता माहीत होता. काही वेळातच सगळे वाड्यासमोर आले. वाड्याची एका साईडने भिंत खचली होती. भला मोठा गेट लाल कपडा बांधून बंद केला होता, जणू काही जे आता आहे त्याला थांबवण्यासाठी, पण कदाचित या मुलामुळे ते बाहेर पडू शकणार होते. तो कपडा काढण्यासाठी समोर पुढे गेला. रितेशने त्याला अडवले. सम्या जाऊ दे, खूप काहीतरी अजब वाटतंय, एवढे बांधून ठेवलंय म्हणजे नक्कीच काहीतरी खतरनाक आहे. समर म्हणाला, नाही मित्रा, आता काय ते बघूनच जाऊ. तसा समरने कपडा उघडायला सुरुवात केली. वरती ओम होता, तो काढून त्याने गेटला अडकवले आणि जसा कपडा काढायला सुरुवात केली तसे मोठे वादळ सुरू होते. जणू ती शक्ती जागी झाली आहे. थोड्या वेळाने वादळ शांत होते, कारण रीमाने तिच्या जवळचा अंगारा सगळ्यांच्या नकळत चिमूटभर फुंकलेला असतो. गेट उघडून आत आल्यावर वाड्यावर सगळ्यांची नजर जाते. वाडा तसा 30 वर्षानंतर भक्कम असतो. दरवाजे लांबलचक आणि तेवढेच जड असतात. त्याचाच विचार करून छोटे खाणी दरवाजे त्यात बनवले असतात. एक साईड थोडी खचलेली असते. न जाणे तिथे काय घडले असावे. सगळेजण छोटे खाणी दरवाज्यातून आत प्रवेश करतात. आतमध्ये खूप मोठे अंगण होते. त्यात सुकलेली पडलेली झाडं होती. गवत उगून कमरे एवढे झाले होते. वाडा चारी बाजूने गवताने वेढला होता. आतलं दार लहान होते, त्याला तेवढेच लहान कुलुपे होते. त्या कुलपाभोवती खूप गवत जमा झाले होते. गुरुने तेथे असलेल्या एका दगडाचे कुलूप उघडून काढले. कुलूप उघडताच एक मंद झुळूक त्यांच्या जवळून गेली. आतमध्ये प्रवेश करून सगळे निरीक्षण करू लागले. भव्य मोठा दिवाणखाना, त्यात बरीचशी तैलचित्र नावासहित होती. रितेश आणि अनुचे खापर पंजोबा त्याचेही तैलचित्र होतं. त्यात ते अगदी जिवंत वाटत होते, कारण त्या चित्रावर कसलीच धूळ माती नव्हती. दिवाणखान्याच्या उजवीकडे जुन्या काळातील स्वयंपाकघर होते, ज्यात भली मोठी चूल होती. मग न्याहारी घर आणि त्यानंतर वरची गच्चीवर जायचा रस्ता. सगळ्यांनी वाडा बघून घेतला. वरतीही काही खोल्या होत्या, पण या सगळ्यांनी खालीच बस्तान मांडले. अजून तरी कोणाला काही वाईट अनुभव आला नव्हता. एक रूम स्वच्छ करून ते व सोबत आणलेला सुक्का नाश्ता आणि मंगी इंडक्शनवर बनवून सगळ्यांनी थोडे खाल्ले. संध्याकाळ झाली. काही साधन असल्यास सगळ्यांनी मोबाईलवर चित्रपट बघण्यात वेळ घालवला. त्यातच सगळ्यांना झोप लागली. काही वेळाने अंगणात कोणी असल्याचा आवाज कानी पडला, जणू कोणी दार उघडण्याचा प्रयत्न करत आहे. त्या आवाजाने सगळे जागे होतात, पण ते जे कोणी होते ते आत येऊ शकत नव्हते, कारण रिकामे अंगाऱ्याशी रेख झोपण्यापुरी ओढली होती. जोरजोरात दरवाजा ठोठावण्यात आवाज येत होता. सगळे रात्रभर जागे राहिले आणि आपले आस्तिक नायक जपमाळ आणि मंत्र म्हणायत व्यग्र झाले. रात्रीचा एक प्रहर उलटला. आवाजाने तीव्रता कमी झाली. थोडाच वेळ झाला असेल. प्रत्येकाच्या समोर एक काळी सावली उभी राहिली. ती सावली एका बाईची होती. ती कदाचित तीच होती जिचा उल्लेख त्या आजीने केला होता. सगळ्यांचे श्वास ऐकू येऊ लागले. खिडकीतून दिसणाऱ्या त्या अवदेशाला बघून तिचे तोंड हात गळून पडल्यासारखे होते, जणू जळाल्यासारखे डोळे, जणू फक्त काळोख आणि त्यांच्यावर जाड भुवया बघूनच काळजाचा ठोका चुकेल असे केस, सफेद चांदीसारखे पिंजारलेले आणि फाटलेले तोंड, फुटलेले कपाळ, त्यातून काळा द्रव बाहेर पडत होता. हाताची नख विटभर वाढलेली, काळ्या रंगाचा जुन्या काळातील पोशाख तिच्या अंगावर होता. तिला बघूनच रीटाने किंकाळी फोडली. तिने पहिल्यांदाच असे काहीतरी भयंकर पाहिले असावे. तसे आपले आस्तिक नायक देव जपमाळा करायला लागले. ती अवदसा बाहेरून किंचाळत होती. वाड्यात येण्यासाठी तळमळत होती. तिचे भक्ष्य समोर होते, पण अंगाऱ्यामुळे तिला प्रवेश करता येत नव्हता. तिने बाहेरून सगळ्यावर नजर टाकली. तिची नजर रितेशवर थोपली. जणू तिला समजले की घराचा वारस तोच आहे. त्याला बघून ती चांडाळीने जोरात ओरडली, जिता सोडायची नाही म्या, तुझा घास पाहिजे, तुझी म्या लय वरीस वाट बघितली हाय. असे बोलून ती अवदसा कुर्सीतपणे हसू लागली. तिचा खिडकीच्या गजाला हात लागताच तिला झटका लागल्याप्रमाणे ती मागे सरकली. रीमाने प्रवेश करताना गेटवर असलेला ओमला
खिडकीत ठेवले होते. त्याच्या प्रभावामुळे ती अवदसा मागे सरकली गेली. तशी ती बोलती झाली, म्या परत येईन, सोडणार नाही कुणाला बी. आणि ती तिथून निघून गेली. थोडा वेळ असा शांततेत गेला. कोणालाही काय बोलावे, काय करावे काही सुचत नव्हते. थोडा वेळ आपण पाहिले ते खरे आहे का हे समजत गेलं. रितेश, रीमा, नयन हे जागेवरून उठून समोर आले आणि प्रत्येकाला धीर द्यायचं काम करू लागले. रात्रीचा प्रत्येक क्षण भीतीने भरलेला होता. कोणालाही झोप येणार नव्हती. खूप भयंकर प्रकार सगळ्यासमोर घडला होता. रीटाला दरून घाम फुटला होता. तिला थोडा तापही आला होता. सोबत आणलेल्या औषधामधून तापाची गोळी देऊन तिला झोपून दिले. पाठ होऊ लागली, पण सूर्यकिरण तिथेच येण्यास जणू तयारीच नव्हती. कोण्या शक्तीने त्यांना अडवले होते असेच भासत होते. उजेड दिसून येत होता. फक्त मनावर एक प्रकारचा दबाव जाणवून येत होता. प्रत्येक जण दुःखी होता. जणू रीटाला हळूहळू जाग येऊ लागली. कालचा प्रसंग आठवून ती जोरात रडू लागली आणि पुढच्या क्षणी ती जोरात भिंतीवर आदळली. तिचे केस विरघळले गेले. ती एखाद्या प्राण्यासारखी गुरू लागली. सगळे अचानक झालेल्या या गोष्टीमुळे घाबरले गेले. सकाळी आवरत असताना बाहेर येण्या जाण्यामध्ये पाय लागून अंगारा पुसला गेला होता आणि त्यात कमजोर मनाची रीटा तिच्या जाळ्यात अटकली. तिचे पाय आणि हात उलट्या दिशेने फिरले. ती उलट दिशेने चालू लागली आणि जोरजोरात हसू लागली. तिने तिच्या अंगाचा काटकोन करून मधोमध थांबली आणि कर्कश आवाजात ती ओरडू लागली, म्या आली घास प्यायला, जित्ता सोडायची नाही. आणि तिने रितेशवर झेप घेतली. रितेशला काही कळायच्या आत तो खाली कोसळला. त्या अवदेशीचा हिळस चेहरा त्याच्या अगदी जवळ होता. तिची नख त्याच्या गळ्यात रुतत होते. तो जीव तोडून ओरडत होता. अचानक झटका लागल्यासारखी ती अवदसा किंचाळली आणि तिथून निघून गेली. परमितने त्या अवदेशेवर अंगाऱ्याने माखलेली रुद्राक्ष माळ फेकलेली. तिच्या फक्त स्पर्शाने तिने पळ काढला. रितेशला श्वास घ्यायला त्रास होत होता. तसे गुरु आणि समर पुढे आले आणि त्यांनी फर्स्ट एडनी त्यांची जखम साफ केली. रितेशला बऱ्यापैकी थकवा आलेला. तो तसाच झोपी गेला. इकडे सगळे जण चिंतेत होते की संकट वेळ बघून येत नाही, कधी कुठून येतं. रीटाची अवस्था बघून खूप खराब होती. खूप अशक्त जाणवत होती ती. रीमा पूर्ण वेळ तिच्या उशाला बसून होती. तिला खाण्यासाठी आग्रह करत होती, पण रीटा काही खाण्याच्या अवस्थेत नव्हती. आता रीमाने एकही दरवाजा खिडकी सोडली नाही. प्रत्येक खिडकी अंगारा पसरवला आणि कोणीही बाहेर जाऊ नका असे प्रत्येकाला सांगितले. रितेश आता बराच नीट झाला होता. त्याला अचानक त्या दिवशी भेटलेल्या आजी आठवल्या आणि तसे त्याने बोलून दाखवले की एकदा आजींना भेटायला हवे. त्यांना या वाड्याची बरीच माहिती असावी. तसा समर पुढे येऊन म्हणाला, तुला आता कुठे बरं वाटतंय? तू कुठेही जायचे नाही आहेस? मी गुरु, परमित, रीमा आम्ही जातो. तुमच्या सोबत अनु, नयन आणि बाकी थांबतील. तसा रितेशने होकार दिला आणि ते सगळे वाड्यात थांबले. इकडे समर गुरु आजीला शोधत होते. आजी अगदी गाभाऱ्यात बसल्या होत्या. रीमा, परमित दोघांचे आपोआप हात जुळले गेले. आता एक प्रसन्न काळूबाई मातीची मूर्ती होती, अगदी नक्षिकांत नटलेली. समर गुरु फक्त ते रूप पाहत होते. आजीला चावू लागली तशी आजीने मागे वळून पाहिले आणि त्यांना म्हणाली, मला माहिती होते तुम्ही मला शोधत येणार. समर गुरु, रीमा, परमित आजीला शोधत आजीकडे येतात. आजी त्यांना बघून बोलते, तुम्ही येणार मला माहित होते. तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे त्यांची सुद्धा मला कल्पना आहे. आजी त्या सगळ्यांना मंदिरात बसायला सांगते. तिथे कमालीचे प्रसन्न वातावरण असते. चारही जण कालचा थकवा विसरून जातात. आजीला घडलेल्या गोष्टी सांगायला सुरुवात करते. पोरांनो, एका 30 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. तेव्हा बायकासनी लय वंगाळ वागवत होत असत आणि त्यात नवऱ्याने टाकलेली आणि नवरा नसलेली आयतच खायला मिळाल्यासारखी असायची. मग एकदा असंच झालं. एक बाई दुसऱ्या गावातून आपले मुलं घेऊन आलती. नवऱ्याने वारंवार वाऱ्यावर सोडली होती तिला. मग तिच्यावर संग्राम पाटलांच्या थोरल्या पोरांची म्हणजे ठकाजी नवलेंची वंगाळ नजर पडली. तो लय पातळ यंत्री माणूस होता. बाई दिसली का वावळटावांनी तिला त्रास द्यायचा. त्यात ही एकलीच म्हणाल्यावर त्याला बरंच होतं. तिने बी त्याचा लय विरोध केला. पर एकली बाई कवर विरोध करायची. एकदा तो तिच्या घरामध्ये थेट घुसला.